साताऱ्यामध्ये पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली। सडा वाघापूर रिव्हर्स धबधब्याचं उद्घाटन करण्यात आलं, तर साताऱ्यामध्ये पावसाळी पर्यटनाला आता सुरुवात झालेली आहे। वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या प्रसिद्ध अशा सडा वाघापूर रिव्हर्स धबधब्याचं उद्घाटन सातारा वन संरक्षक अमोल सातपुतेंच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। पावसाळा सुरू झाला की साताऱ्यातलं पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले जातं। सह्याद्रीच्या डोंगर रांगातून कोसळणारे दुधाळ धबधबे आणि हिरवागार चादर लपेटलेला परिसर हा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्याला भेट देतात। आणि या सगळ्या संदर्भामध्ये वन विभागाचे मोठे वॉटरफॉल आहेत ते देखील या ठिकाणी आता हंगाम सुरू झालेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर सातारा वन संरक्षक अमोल सातपुते सर आहेत। या दृष्टीने आता वन विभागाची तयारी मोठ्या प्रमाणात होते आहे। वन पर्यटनाच्या दृष्टीने मी सांगितल्याप्रमाणे की स्वच्छ, सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर भर दिला जातोय। आता जे जे धबधबे सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी जे पर्यटक येत आहेत त्यांची सुरक्षितता सुद्धा महत्वाची आहे आणि तिथं स्वच्छता राखणं सुद्धा महत्वाचं आहे। या दृष्टीनं वन विभागानं ठिकठिकाणी कर्मचारी सुद्धा नेमलेले आहेत आणि पर्यटकांना सुद्धा आवाहन करण्यात येतं। या ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळावर आणि विशेष करून हा जो सडा वाघापूरचा उलटा धबधबा आहे, रिव्हर्स वॉटरफॉल आहे, हा अतिशय फेमस आहे। इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, परंतु इथं सुविधा जसं वॉशरूम आहे, स्वच्छतागृह आहे, चेंजिंग रूम आहे, याची सुविधा इथं उपलब्ध नाही। तर ती उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं जिल्हा नियोजन समितीच्या कडून प्रयत्न होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही निधी उपलब्ध करून ते करतो आहोत। त्याचबरोबर पाटण तालुक्यातला रुद्रेश्वर धबधबा आहे, त्याचबरोबर सातारा तालुक्यामध्ये ठोसेघर आहे, कास पठार आहे, या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत। कॅमेरामन संकेतचं मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।